कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शहरातील ब्रिजमोहन फोफलिया आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख व महानगरपालिका गटनेते अमोल बापू शिंदे, काँग्रेस शहर प्रमुख तथा नगरसेवक चेतन नरोटे उपस्थित होते। तसेच प्राध्यापक अशोक निंबर्गी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश फलमारी, उद्योजक दीपक गायकवाड यांनीही उपस्थिती लावली। मान्यवरांनी मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शाळा घेत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले। मराठी भाषा जतन केली पाहिजे। मराठी भाषा अभिजात झाली म्हणून दुर्लक्ष न करता ही भाषा जतन केली पाहिजे। ही भाषा वृद्धिंगत झाली पाहिजे। ही केवळ बोली भाषा नसून ही ज्ञान भाषा आहे। या मराठी भाषेतील जे वैविध्य आहेत ते वैविध्य जपण्याच्या दृष्टिकोनातून शाळांच्या माध्यमातून अशा प्रकारचे जर उपक्रम राबवले गेले तर भविष्यामध्ये आणखी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, मराठी भाषेच्या बळकटीकरणासाठी चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी सर्वांना आज मराठी भाषेच्या शुभेच्छा देत असताना एवढंच सांगतो की मराठी भाषेचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे। सगळ्या भाषा आपण जरूर शिकल्या पाहिजेत, विविध भाषा आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत, पण खास करून मराठी भाषेचा अभिमान आपण सगळ्यांनी जोपासला पाहिजे। आजच्या दिवसाच्या सर्व मराठी बांधवांना व सर्व भारतवासियांना मनापासून शुभेच्छा देतो। संस्थापक सचिन चव्हाण, सचिवा ज्योती चव्हाण यांनी मराठी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत सर्वांचे आभार मानले। आज मराठी भाषा गौरव दिन याचं औचित्य साधून आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख शिवसेना तथा नगरसेवक सोलापूर महानगरपालिका, माननीय चेतनभाऊ नरोटे नगरसेवक, तसेच प्राध्यापक अशोक निंबर्गी सर, ज्येष्ठ पत्रकार फुलमारी सर आणि उद्योजक दीपक गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला। सर्वांना एकच सांगते की आपण आपल्या मुलांना आपली संस्कृती, आपली मराठी भाषा आणि आपल्या मोठ्यांचा आदर हे सगळं आपण शिकवलं पाहिजे, तरच ही पुढे जाऊन ही पिढी काय म्हणतात ते व्यवस्थित त्यांच्या ह्याच्यामध्ये उत्कृष्टपणे मोठी होतील ते मुले। आणि सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। यावेळी इयत्ता 2री ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत विविध कार्यक्रम सादर केले। विद्यार्थ्यांनी अभिमान गीत, लेझिम सादरीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। मुलींनी नऊवारी साडी तर काही विद्यार्थ्यांनी वासुदेवाचा वेश परिधान केला होता। सर्व शिक्षिकाही पारंपरिक वेशात सहभागी झाल्याने शाळेचा परिसर मराठमोळ्या संस्कृतीने नटला होता। मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांची जपणूक करत नव्या पिढीला संस्कार देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला।